बेळगावमध्ये 24 मे रोजी होणार 7वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे संमेलनाध्यक्ष, तर शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचं विशेष व्याख्यान। लोककवी प्रशांत मोरे यांच्या काळजातल्या कविता आई व बाप काव्य मैफिलीने रंगणार साहित्य सोहळा। बेळगाव इथं येत्या रविवारी दिनांक 24 मे 2026 रोजी होणाऱ्या 7व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून यंदाचं संमेलन साहित्य, शिवचरित्र आणि काव्य रसिकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे। मराठा मंदिर इथं आयोजित या साहित्य सोहळ्याबाबत माहिती देताना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी संमेलनासाठी विविध समित्यांची स्थापना करून नियोजनबद्ध तयारी सुरू असल्याचं सांगितलं। यंदाच्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे जबाबदारी भूषवणार आहेत। संमेलनाच्या पहिल्या सत्रात त्यांचं अध्यक्षीय भाषण होणार असून मराठी साहित्य, सीमा भागातील भाषिक अस्मिता आणि सांस्कृतिक जतन या विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत। संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात पुण्याचे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचं छत्रपती शिवराय आजच्या काळाची गरज या विषयावर ओजस्वी व्याख्यान होणार आहे। शिवचरित्रातून समाज प्रबोधन, राष्ट्रभक्ती आणि युवा पिढीला प्रेरणा देणारे विचार या व्याख्यानातून मांडले जाणार आहेत। तिसऱ्या सत्रात मुंबईचे लोकप्रिय लोककवी प्रशांत मोरे यांच्या सुरेल आवाजातील काळजातल्या कविता आई आणि बाप या विषयावरील हृदयस्पर्शी काव्य मैफिल रंगणार आहे। कुटुंब, संस्कार आणि नातेसंबंधांवरील भावस्पर्शी कवितांमुळे रसिकांना भावनिक अनुभव मिळणार आहे। संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष DB पाटील यांनी दिली। बैठकीला शिवसंत संजय मोरे, MY घाडी, रणजित चौगुले, MK पाटील, मोहन अष्टेकर तसंच महिला जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे पाटील, स्मिता किल्लेकर, सबिता वेसणे, रोशनी हुंद्रे यांच्यासह कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। सीमा भागातील मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती जपणाऱ्या या साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून साहित्यप्रेमींनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।